संतांचा महाराष्ट्र आहे. संतांनी महाराष्ट्राला अनेक देणगी दिलेली आहे. म्हणजे ती वैचारिक देणगी आहे, भक्तिपथ आहे. पण हे सगळं असताना कुठेतरी आर्थिक मार्गावर देखील आता वळण्याची कालानुक्रमे आवश्यकता झालेली आहे, असं एक साधारण तुम्हाला वाटतं? मला वाटून काय उपयोग लोकांना वाटतं. पण तुम्ही यशस्वी बिझनेसमॅन आहात ना, ज्यावेळी तुम्ही म्हणता त्यावेळी लोक इन्स्पायर होऊन त्यांनाही वाटतंय की कालनिर्णय इतकी वर्ष जर अखंड चालू शकतं, इतकी दशकं जर अखंड चालू शकतं, तर असा आपला एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये जर वेगळा एखादा प्रोडक्ट आला तर तो का नाही चालू शकणार? नाही, चालू शकेल. लोक चालवतात, यशस्वी लोक आता खूप आहेत अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये. म्हणजे त्या काळात देखील मारवाडी होते, गुजराती होते किंवा त्यांची मोनोपोली होती. पण असं असताना तुमच्या बिझनेसला कधी हायजॅक करायचा किंवा असं काही विषय आलेला का? कारण त्यावेळी तर जोरात होतं फार, आजही आहे. नाही, ते काय आम्ही धंदा सुरू केला तेव्हा आम्हाला काय मार्गच नव्हता धंदा सुरू करण्याशिवाय. पूर्वीचं कर्जही खूप होतं, नावही खूप खराब झालं होतं आणि म्हणजे एकदम खूप चांगलं होतं, मग ते खूप खराब झालं होतं. या कॉम्प्लेक्सिटीमधून गरज ही शोधाची जननी आहे, त्यातून आम्ही धंदा चालू केला. पण ह्याच्यामध्ये एलिमेंट्स खूप असतात. आमचा नव्हता. एक तर लग्न करताना मुलाला धंदेवाईक तो असेल ना तर मुलगी मिळत नाही. घरवाऱ्यांना मिळाली, त्यांच्याकडे नोकरी करणाऱ्या लोकांची लग्न झाली, घरवाऱ्यांचं जागा होईना. त्यामुळे तो अँगल आहे. आर्मीतल्या माणसाला देतात पण धंदेवाल्याला देत नाही. आणि धंदेवाला म्हणजे रिस्क ना, उगाच नको बाबा ते याचं डोळ्या बदल तर काय करायचं. हा दृष्टिकोन आता बदलतोय, हे खरं आहे, पण हिस्टॉरिकली हा दृष्टिकोन राहिलेला आहे. उत्तम शेती, आता काय झालं शेतीचं जी उत्तम होती ती